आमदार प्रकाशदादा सोळंके काय चीज आहे त्याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे। ते एखाद्याच्या मागे लागले की समोरच्याची साडेसाती सुरू झाली असे माजलगावचे लोक बोलतात। अशा वेळी पद आणि सत्तेचा ते पुरेपूर वापर करतात। त्यामुळे बहुतांश विरोधक कुठे ना कुठे त्यांच्याशी हात मिळवणी करतात। नगरपालिका निवडणुकीत ऑब्जेक्शन दाखल करण्याच्या दिवशी आमदार सोळंके स्वतः माजलगाव तहसीलमध्ये ठाण मांडून बसले होते। तसंही करून तुतारी गटाच्या उमेदवार शिफा बिलाल चाऊस यांचा उमेदवारी अर्ज बाद करणे यासाठी त्यांनी आपली सगळी शक्ती पणाला लावली, पण तरीही शिफा चाऊस यांचा अर्ज बाद झालाच नाही। उलट त्यांनी प्रकाशदादा सोळंके यांच्या उमेदवार मेहरून पटेल यांचा 3529 मतांनी दणदणीत पराभव केला। त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या। शिफा बिलाल चाऊस यांचा खरा सामना संध्या मेंढके यांच्याशी झाला। पटेल यांना 8727 तर मेंढके यांना 9633 मते मिळाली। विजयी उमेदवार शिफा चाऊस यांना 12256 मते मिळाली। चाऊस यांनी आपला विजय इतका सोपा कसा केला? उपनगर अध्यक्ष पदासाठी माजलगावात कुणाचं पारडं जड आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। माजलगाव नगरपालिकेच्या राजकारणात चाऊस फॅमिलीचा मोठा दबदबा आहे। शहरातील मुस्लिम मतदारांची सर्वाधिक संख्या असो नाहीतर चाऊस यांची हिंदू सोबतची रोजची उठबस असो, दीन दलित 18 पगड जाती धर्मासोबत चाऊस यांचे सलोख्याचे संबंध आहे। त्यामुळे माजलगावचे नागरिक त्यांच्याकडे मुस्लिम म्हणून पाहत नाहीत। त्यामुळे चाऊस हे माजलगावातून कुठल्याही प्रभागातून निवडून येण्याची ताकद ठेवून आहे। चाहल चाऊस यांचे वडील अमेर चाऊस हे 1971 ते 1986 असे 15 वर्ष नगरसेवक राहिले। स्वतः सहाल चाऊस 1986 ते 2016 इतकी वर्ष नगरसेवक राहिले। त्यात 1997 साली ते पहिल्यांदा उपनगर अध्यक्ष झाले। त्यानंतर तब्बल 12 वेळा त्यांना उपनगर अध्यक्ष पदाची संधी मिळाली। 2006 साली त्यांच्या पत्नी पोटनिवडणुकीत अपक्ष नगराध्यक्ष झाल्या, तर 2016 साली ते भाजपा पुरस्कृत जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले। म्हणजेच माजलगावच्या नगरपालिकेत इतक्या प्रदीर्घ काळापासून चाऊस कुटुंबाची सत्ता आहे। मात्र 2020 साली आमदार सोळंके यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून त्यांना 6 महिने जेलमध्ये काढावे लागले। त्यामुळे नगराध्यक्ष पदावरून चाऊस यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बडतर्फ केलं होतं। यावेळेच्या प्रचाराचा मुद्दा देखील चाऊस यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा राहिला। त्यांच्या विरोधात अनेक AI व्हिडिओ आले, ज्यातून त्यांचा प्रचंड हसी मजाक उडवला गेला। पण तरीही माजलगावच्या नागरिकांनी शिफा बिलाल चाऊस यांना विजयी केलं। त्यांच्या विजयात वर सांगितलेली काही कारणे आहेत, पण त्याशिवाय त्यांचं कुटुंबातील प्रत्येक सदस्य माजलगावच्या नागरिकांसाठी काम करतो। चाऊस जेव्हा जेव्हा नगरपालिकेत निवडून जातात तेव्हा तेव्हा ते माजलगावच्या स्वच्छतेसाठी आग्रही असतात। पहाटे 5 पासून ते माजलगावच्या नागरिकांना, सफाई कर्मचाऱ्यांना सूचना देत असताना रस्त्यावर दिसतात। पाणी प्रश्नाच्या बाबतीत देखील ते काळजी घेतात। माजलगावची कुठली पाईपलाईन कुणीकडे गेली, कुठल्या पाईपलाईनवर लोड येईल, रस्त्याची खाली असलेली कुठली पाईपलाईन फुटली असेल याचा अचूक अंदाज त्यांना असतो। सांगायचं हे की माजलगावच्या प्रत्येक गोष्ट त्यांच्या निगराणीत झालेली असल्यानं त्यावरचा उपाय देखील त्यांना माहिती असतो। हिंदू धर्माचा कुठलाही सण समारंभ असो, त्या दिवशी त्या परिसराची स्वच्छता करण्याचं काम चाऊस नगरपालिकेकडून करून घेतात। या उत्सवात ते सहभागी होतात। त्यामुळे भाजपसारखा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष समोरून असतानाही चाऊस यांनी हिंदू बहुल भागातून मोठी मतं मिळवली आहे। शहरात कोणत्याही महापुरुषाची जयंती उत्सव असो, प्रत्येक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असणार। त्यामुळे कुठला समाज, जात, धर्म त्यांना कोणा एका जातीचं लेबल लावू शकत नाही, ही त्यांची खरी खासियत आहे। चाहल चाऊस हाताचा पंजा निशाणीवर लढले, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणाकडून लढले, घडीच्या चिन्हावर देखील त्यांनी निवडणुका लढल्या, अपक्ष लढले आणि आता तुतारीच्या चिन्हावर देखील ते लढले। प्रत्येक निवडणुकीत ते जिंकलेच आहेत। यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येते। शिवाय मोहनराव जगताप, बाबूराव पोटभरे यांच्यासारख्या नेत्यांनी चाऊस यांना राजकारण म्हणून नव्हे तर मित्र म्हणून मदत केली। त्यांच्या विजयात या जोडीचा सिंहाचा वाटा राहिला। दुसरीकडे त्यांच्या विरोधात लढणाऱ्या डॉक्टर संध्या मेंढके यांनी दिलेल्या लढतीचं कौतुक केलं पाहिजे। नगरसेवक पदाला स्ट्रॉंग उमेदवाराची वणवा असताना त्यांनी घेतलेलं मतदान अचंबित करणारं ठरलं। कारण तसं पाहिलं तर त्यांच्याकडे पक्षचिन्हाशिवाय काहीच नव्हतं। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 1 दिवस आधी पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली। प्रचारासाठी अवघे 20 दिवस त्यांना मिळाले, पण तरीही त्यांनी आपली ओळख मतदारांना करून दिली। त्यांना जे काही मतदान मिळाले तो त्यांचा वैयक्तिक करिश्मा होता, हे मान्य करावं लागेल। पक्ष म्हणून सगळ्यांनी मदत केलीच, पण मत मागणाऱ्यांना देखील आपण एका चांगल्या उमेदवारासाठी मत मागतोय ही भावना निर्माण होणं गरजेचं होतं, जी त्यांच्यामुळे निर्माण झाली।
तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मेहरून पटेल या शेवटपर्यंत कुठल्या स्टेजवर दिसल्या नाहीत. त्यामुळे उमेदवाराची ओळख झालीच नाही. खलील पटेल यांच्याकडेही चाऊस मेंढके यांच्याप्रमाणे मतं खेचून घेण्याची लोकप्रियता नव्हती. पटेल यांना जे मतदान मिळाले ते आमदार प्रकाशदादा सोळंके यांचं योगदान आहे. सोळंके यांनी पटेल यांच्या मागे मोठी ताकद लावली. नगरसेवक पदाला उभ्या असलेल्या उमेदवारांनाही प्रचंड रसद पुरवली. पण मतदारांनी खाली घडी आणि वर तुतारी किंवा कमळ मारल्याचं दिसून आलंय. एकतर आमदार सोळंके ज्या विकासाची आश्वासनं देत होते ती विकास कामे त्यांना आमदार म्हणूनही करता येतात हे लोकांच्या मनात होतं. आणि दुसरं म्हणजे प्रशासनाच्या काळात त्यांनी काय केलं हे माजलगावच्या जनतेसमोर होतं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील माजलगावात प्रचार सभा घेतली. पण अजितदादांनी इतके दिवस इथल्या लोकप्रतिनिधींनी काय केलं असा सवाल केला. त्यामुळे लोक आमदार सोळंके यांच्याकडेच बोट दाखवू लागले होते. त्यामुळे प्रकाशदादाच्या उमेदवाराला माजलगावात दुसरा क्रमांक देखील मिळू शकला नाही असं दिसून येतं. माजलगावात आता उपनगर अध्यक्ष पदासाठी कोणाचं नाव समोर येणार हे महत्वाचं आहे. पक्षीय बलाबल पाहिलं तर तुतारीकडे 10, घडीकडे 10, भाजपाकडे 1, अपक्ष 3, MIM 1, काँग्रेस 1 असे संख्याबळ आहे. उपनगर अध्यक्ष पदासाठी लागणारे 13 जणांचं संख्याबळ चाऊस गटाकडे आहे. तुतारीचे 10, अपक्षामध्ये निवडून आलेले 2 चाऊस यांनीच पुरस्कृत केलेले आहेत. काँग्रेसचा 1 नगरसेवक बाबूराव पोटभरे यांचा आहे. म्हणजेच 13चं संख्याबळ चाऊस गटाकडे आहे. शिवाय अपक्षामधील 1 भाजपाच्या नगरसेवकाची पत्नी आहे आणि स्वतः भाजपाचा 1 नगरसेवक आहे. हे दोघंही चाऊस यांच्या सोबत जाऊ शकतात. म्हणजेच उपनगर अध्यक्ष पदासाठी चाऊस कमीत कमी 15चं संख्याबळ जमवून आणू शकतात. हे पद कोणाकडे जाईल हेच आता पाहावं लागेल. बाकी माजलगावच्या राजकारणावर तुमची प्रतिक्रिया जरूर नोंदवा. कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.